हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. मधुहू. मध ज्याप्रमाणे सगळ्यांना प्रिय असतो त्याप्रमाणे प्रिय असणारा किंवा उपनिषदात सांगितलेली मधुविद्या ही ज्याचे स्वरूप आहे वा मधुविद्या ज्याच्या प्राप्तीचे साधन आहे असा या नामाचा अर्थ. भगवद्गीतेतील 10वा अध्याय हा विभूती योग आहे. त्यात ठळकपणे जाणवतील, दृष्टोत्पत्तीस येतील अशा विभूती भगवंतांनी अर्जुनास सांगितलेल्या आहेत. वास्तवात परमेश्वराच्या विभूती अनंत असल्याने त्या विभूतींची दर्शक अशी नावे अनंतच असणार. पण मनुष्याची आकलनशक्ती मर्यादित असल्याने व्यास महर्षींनी 1000 नामांचा सुवासिक फुलांचा हार गुंफून काव्यबद्ध करून आपल्यापुढे ठेवला आहे. या 1000 नावांपैकी आपल्याला भावेल, आवडेल ते नाम निवडून नामस्मरण करीत असावे असे समर्थ आपल्याला आवर्जून सांगतात. एक तत्व नाम दृढ धरी मना असे ज्ञानोबा सांगतात. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा असे नामदेव महाराज म्हणतात. नामाची बळे न भिऊ सर्वथा कळी काळाच्या माथा सोटे मारू असे संत सावतामाळी म्हणतात. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे असे तुकोबा म्हणतात. हरी बोला ना तरी अबोला व्यर्थ गलबला करू नका असे नाथ महाराज म्हणतात. किती उदाहरणे द्यावीत. प्रत्येक संतांनी भगवंताच्या नामाची गोडी जी मधासारखी आहे ती चाखल्याशिवाय का आपल्याला ते तुम्ही चाखा म्हणून सांगत आहेत. गोंदवलेकर महाराजांना नामावतार म्हणून आदराने संबोधतात. ते म्हणतात, नामातच नामाचे प्रेम आहे. ताकात लोणी असतेच तर ते वर दिसत नाही. ताक घुसळल्यावर जसे ते वर येते तसे भगवंताचे नाम घेतले की प्रेम आपोआपच वर येते. मध कुणाला आवडत नाही तर सर्वांनाच आवडतो. तो गोड असतो, आरोग्यदायी असतो. असे हे नाम सतत घेतल्याने आपणासही शांती समाधान लाभेल. आपल्या ते प्रेममय आनंदमय भगवंताचे प्रेम उतरेल हे निश्चित. बरे नाम घेण्यास स्थळकाळाचे बंधन नाही. हसता खेळता एकांतात लोकांतात कर्म करता करता आपत्ती असो वा विपत्ती सदा सर्वदा नाम घेत असावे. 1000 मैलांचा प्रवास पहिल्या उचललेल्या पावलाने होतो त्याप्रमाणे योगधामीचा रस्ता, योगधामीची वाटचाल नामस्मरणाने भगवंताच्या मधासारख्या गोड नामाने सुलभ होते. हरिओम.